जैन विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथं मॅथ्सचे 25 क्वेश्चन घेणार आहे बघा. ओके, हे मॅथ्सचे 25 क्वेश्चन अत्यंत महत्वाचे टॉपचे 25 क्वेश्चन असणार आहेत बघा. ओके, जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल किंवा टीईटीची तयारी करत असाल किंवा वनरक्षकची जर तयारी करत असाल किंवा तलाठी भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे. अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. इथं आपण मॅथ्सचे जे काही सगळे टॉपिक आहेत ते टॉपिक आपण इथं कव्हर करण्याचा इथं प्रयत्न केला बघा. विथ आपण कसं सॉल्व्ह करायचं कमी कमी वेळामध्ये. ओके, आणि पोस्ट कशी मिळवायची तर ते आपण इथं बघणार आहे बघा. आता आपण वन बाय वन एक एक क्वेश्चनला एक एक क्वेश्चन बघायचं आहे बघा. पहिला क्वेश्चन काय म्हणते बघा, एका ठराविक रकमेवरती सरळ व्याजाचा दर पहिल्या 3 वर्षासाठी 10%, पुढील 5 वर्षासाठी 9% आणि पुढील शिल्लक कालावधीसाठी 5% आहे. जर 11 वर्षानंतर एकूण व्याज 9,000 मिळत असेल तर मुदलाची रक्कम किती? आणि मुदलाची रक्कम काढायची आणि मुद्दल नेहमी किती असते? 100% असत्या. आपल्याला व्याजाचा दर दिल्यात प्रत्येक कालावधीसाठी ते आपण आता कॅल्क्युलेट करूया बघा. जर पहिल्या 3 वर्षासाठी किती व्याज आहे बघा, इथं पहिल्या 3 वर्षासाठी व्याज किती आहे आपलं बघा, 10% आणि 10 तरी 30, म्हणजे पहिल्या 3 वर्षाचं व्याज किती आहे बघा, 30% आहे. त्याच्यानंतर काय म्हणते, पुढील 5 वर्षासाठी किती आहे बघा, 9%. पुढील 5 वर्षासाठी व्याज किती आहे बघा, इथं 9% आणि 9 5 45, म्हणजे पुढील 5 वर्षासाठी किती झालं बघा, तुमचं 45% झालं, राईट. आणि त्याच्यानंतर काय म्हणते बघा, पुढील शिल्लक कालावधीसाठी 5%. ओके, 5 आणि 3 8 वर्षासाठी टोटल 11 वर्ष सांगितले, म्हणजे राहिली किती, 3 वर्ष. आणि पुढील शिल्लक कालावधी म्हणजे 3 वर्षासाठी किती व्याज आहे बघा, इथं 5%, म्हणजे 5 तरी बघा 15, म्हणजेच बघा टोटल व्याज किती झालं आपण काढूया याच्यामध्ये. ओके, तर बघा 3 वर्ष टोटल ह्या 11 वर्षांचं व्याज किती झालं बघा. ओके, 45 आणि 15 किती बघा, 60 आणि 60 आणि 30 किती बघा, तुमचं 90%, म्हणजेच व्याज किती झाले बघा, 90%. आणि 90% आणि 11 वर्षांतर एकूण व्याज किती झाले बघा, म्हणते 9,000 रुपये. म्हणजेच 90% म्हणजे किती, 9,000. ओके, एक्झामिनरचा डाटा वेगळा असा कुठला नाही, बाहेरचे क्वेश्चन आहे, सगळे पडलेले क्वेश्चन आपण घेतलेत बघा. याच्यामध्ये 100% तुम्हाला फायदा होणार. कसा प्रॉब्लेम सेट केलेला असतो बघा. आणि आपल्याला मुद्दल काढायचे आहे आणि मुद्दल म्हणजे किती, 100% हे आपल्याला इथं काढायचं आहे बघा. हे जे कितपट आहे बघा. ओके, 90 1 90, 90 1 90 बघा, 90 1 90 आणि ह्या 2 शून्य म्हणजे बरोबर किती पट आहे बघा, 100 पट आहे. म्हणजेच आपल्या आन्सरच्या पण काय असणार आहे, 100 पट असणार आहे. म्हणजेच 100 गुणिले 100 आणि 100 गुणिले 100 म्हणजेच किती बघा, तुमचं इथं 10,000. ओके, 1 1 1 आणि त्याच्यावरती 4 शून्य लावा, 10,000. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे. असं तुम्ही काय करू शकताय, एक 5 ते 10 सेकंदामध्ये फुकून टाकू शकता. पण केव्हा तुमचा अप्रोच प्रॉपर असणं लय महत्वाचं आहे बघा. ओके, हा झाला पहिला क्वेश्चन. आता विद्यार्थी मित्रांनो दुसरा क्वेश्चन आहे बघा. दुसरा क्वेश्चन अत्यंत महत्वाचा आहे, घातांक टॉपिकवरचा क्वेश्चन आहे बघा. काय म्हणते क्वेश्चन, जर 3चा 1 वजा 1 प्लस 3चा 1 अधिक 1 इज इक्वल टू 810 तर एक्स बरोबर किती? आणि आपल्याला इथे एक्सची व्हॅल्यू काढायची, कशी काढायची बघा. एक तर पहिली मित्र तुम्ही ऑप्शनवरून काढू शकता. पहिल्यांदा प्रॉब्लेम लिहून घेऊया आपण, काय प्रॉब्लेम म्हणतो ते. 3चा x वजा 1 अधिक 3चा x अधिक 1 इज इक्वल टू 810. ओके, असं जर असेल ओके तर तुमचं उत्तर बरोबर आहे बघा. ह्याच्यामध्ये काय करायचं विषय, पहिल्यांदा एक्सची व्हॅल्यू काय करूया आपण, ऑप्शन ठेवत जाऊया. पहिला ऑप्शन काय आहे बघा, इथं 5. ओके, पण त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, 3च्या पॉवर माहिती असणं महत्वाचं आहे बघा. आपण बाजूला लिहूया 3च्या पॉवर. कुठल्या पण संख्येचा पहिला घात म्हणजे काय असते बघा, तीच संख्या असते. 3चा पहिला घात 3च असते. 3चा वर्ग किती आहे बघा, तुम्हाला माहिती आहे 9 आहे. त्यानंतर 3चा घन किती आहे बघा, 3चा घन किती आहे, इथं 27 आहे. 3चा घन 27 आहे. 3चा चौथा घात 27 तरी किती बघा, 81, म्हणजे 3चा 4 वेळा गुणाकार 81, राईट. 3चा 5वा घात 81 त्रिक 243 हा 3चा 5वा घात आहे. आणि 3चा 6वा घात 243 त्रिक किती बघा, 729 हा 3चा 6वा घात आहे. ओके, आपल्याला ही पॉवर इथं लागणार आहे. आता आपण काय करूया बघा, ऑप्शन ठेवत जाऊया, एक एक ऑप्शन ठेवा याच्यामध्ये. आता 3चा बघा, एक्स जर व्हॅल्यू 5 ठेवली आपण, म्हणजेच काय होणार बघा, 5 वजा 1, 5 वजा 1 म्हणजे किती येणार बघा, 3चा चौथा घात येणार, राईट. त्यानंतर नेक्स्ट प्लस 3चा 5 अधिक 1 म्हणजे 3चा किती बघा, 6वा घात. आणि ह्या दोन्हींची बेरीज किती आली पाहिजे, 810. 810 जर असेल तर आपलं उत्तर एकदम बरोबर आहे. चेक करूया आपण इथं. 3चा चौथा घात बघा किती आहे, इथं 81 आहे. 3चा चौथा घात किती, 81 आहे. प्लस 3चा 6वा घात किती आहे बघा, 3चा 6वा घात किती आहे बघा, 729. आणि आपलं उत्तर 810 येते का बघा. ह्यातलं एक काढून ह्याला द्या, म्हणजे 730 आणि 80, 730 आणि 80 किती बघा, तुमचं इथं 810. म्हणजेच आपलं उत्तर 1 जे आहे ते एकदम बरोबर आहे, अजिबात चुकलेलं नाही बघा. ओके, म्हणजे तुम्ही ऑप्शनवरून जाऊ शकता, हे पहिलं. ओके, आता दुसरी मेथड आहे, तुम्ही सॉल्व्ह पण करू शकता बघा. कसं सॉल्व्ह करायचं बघा, ह्याला आपण फोडूया, राईट. आता कसं फोडायचं बघा, याच्यामध्ये 3चा 1वा घात आणि काय करायचं, 3चा कुठला घात आहे बघा, वजा 1, त्याला फोडला आपण. ओके, x वजा 1 आहे, 1वा घात त्यानंतर वजा 1 3चा घात, प्लस इथं बघा 3चा 1वा घात 3चा पहिला घात इज इक्वल टू किती बघा, इज इक्वल टू 810. ओके, मेथड दुसरी. आता कसं सॉल्व्ह करायचं बघा, ह्याच्यामध्ये मला सांगा, इथं पण 3x आहे, इथं पण 3x आहे. 3x बाहेर घ्या, काय करायचं, 3x आपण त्यातून बाहेर घेतलं. आता ब्रॅकेटमध्ये काय राहिलं बघा, 3चा वजा 1 अधिक 3चा पहिला घात इज इक्वल टू किती बघा, 810.
इज इक्वल टू किती 810. आणि आता आपण सॉल्व्ह करू जाऊया. राईट. आता बघा 3चा 1वा घात. मला सांगा 3चा वजा 1वा घात म्हणजे किती असते? म्हणजे कसं आहे बघा 3चा वजा 1 म्हणजे 1 किती? 1 किती आहे बघा ते 3 आहे. ओके. 3चा वजा 1 घात म्हणजे काय 1/3 प्लस कुठल्या पण संख्येचा पहिला घात म्हणजे किती असते बघा तीच संख्या असते. आणि इज इक्वल टू किती बघा इथं 810. आता आपण सॉल्व्ह करून घेऊया इथं. आता हा ब्रॅकेट पहिल्यांदा सॉल्व्ह करून घ्या. कसं सॉल्व्ह करायचं बघा इथं 3चा 100 घात त्याच्यानंतर 3 त्रिक 9 9 आणि 1 किती बघा 10 यांचा गुणाकार करा आणि ह्याच्यामध्ये प्लस 1 करा म्हणजे किती झालं 3 त्रिक 9 आणि 1 10 10/3 इज इक्वल टू किती बघा 810 इज इक्वल टू किती 810. आता मला सांगा हे आपण काय करूया 3x इथं लिहूया त्याच्यानंतर हे 810 आहे तसं आणि हे त्या साईडला गेलं म्हणजेच काय होणार बघा 3 वरती आणि तुमचं काय झालं बघा इथं 10 खाली आलं. राईट. आणि ह्या शून्याला काय झालं बघा हे शून्य गेली. ओके. आणि 81 त्रिक 81 त्रिक किती बघा किंवा 3 1 3 8 त्रिक 24 81 त्रिक किती झालं तुमचं इथं 243 आणि इज इक्वल टू काय इथं 3x इज इक्वल टू काय बघा 3x इज इक्वल टू 243. मला सांगा आता हे 3x इज इक्वल टू 243 म्हणजे कितवा घात आहे बघा कितवा घात आहे 3चा 5वा घात आहे 3चा कितवा घात आहे बघा 5वा घात आहे. आणि जेव्हा पाया समान असेल तर काय करतोय बघा आपण पाया कॅन्सल करतोय म्हणजेच x ची व्हॅल्यू किती आली बघा 5 x ची व्हॅल्यू किती आली 5. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे. असं तुम्ही सोडवू पण शकताय. दुसरी मेथड आहे आणि पहिल्या मेथडनं ऑप्शन वरनं पण तुम्ही जाऊ शकता बघा. ओके. अजिबात चुकायचं नाही एकदम बरोबर महत्वाचा प्रॉब्लेम आहे मेरिटवाला आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर पुढचा बघा किंमत काढा म्हणले आणि ह्या घनमुळात वगैरे जे काही संख्या त्याची काय करायची आपल्याला किंमत काढायची बघा कसं सॉल्व्ह करायचं आपण याच्यामध्ये. पहिल्यांदा प्रॉब्लेम आपण काय करूया खाली लिहून घेऊया तो काय काय प्रॉब्लेम आहे तो आपण लिहून घेऊया डायरेक्ट. बघा हे घनमुळात आहे काय घनमुळात ब्रॅकेटमध्ये 55 प्लस परत एक आहे बघा. ओके. हे वर्गमुळ आहे आणि त्याच्यामध्ये काय लिहिले बघा तुमचं इथं 78 प्लस काय लिहिले बघा तिथं घनमुळामध्ये 27 घनमुळामध्ये 27 अजिबात चुकायचं नाही बरोबर. ओके. घनमुळ वर्गमूळ तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर ब्रॅकेट आहे आणि परत मोठा ब्रॅकेट आहे आणि आपल्याला ह्याचा आन्सर काढायचा आहे. पहिल्यांदा हे आपण सोडवतो देऊया बघा काय करायचं हे पहिल्यांदा सोडवता यायचं तुमचं उत्तर बरोबर येते. राईट. आता बघा कसं सॉल्व्ह करूया आपण ह्याच्यामध्ये घनमुळामध्ये हे 55 आहे तसं 55 प्लस पहिल्यांदा आतले ब्रॅकेट आपण सॉल्व्ह करूया. इथे किती आहे बघा तुमचं इथं 78 वर्गमुळामध्ये 78 प्लस घनमुळामध्ये 27 म्हणजे किती याचं बघू किती येते तुमचं उत्तर घनमुळामध्ये 27 म्हणजे किती उत्तर येते 3. ओके. 27चं घनमुळ किती आहे 3. परत आपण सॉल्व्ह करूया आता याच्यामध्ये बघा कसं होणार आहे परत घनमुळामध्ये 55 प्लस 78 प्लस 3 किती बघा 81 वर्गमुळामध्ये 81 आणि वर्गमुळामध्ये 81 म्हणजे किती येते 9 येते. आपण पुढे लिहूया आता याच्यामध्ये बघा इथं परत घनमुळामध्ये किती बघा तुमचं इथं 55 प्लस ओके. आणि घनमुळ सॉरी वर्गमुळामध्ये 81 म्हणजे किती 9 म्हणजेच किती आला बघा हे घनमुळामध्ये 55 प्लस 9 किती बघा तुमचं 64 आणि घनमुळामध्ये 64 म्हणजेच तुमचा आन्सर किती आहे बघा 4. 64चं घनमुळ किती 4 बघा कुठं आहे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे. अजिबात चुकायचं नाही. स्टेप बाय स्टेप जावा 100% तुमचं उत्तर काय येते बघा बरोबर येते. राईट. आता पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर नेक्स्ट यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती हे जे 4 पर्याय दिले यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती हे आपल्याला इथे काढायचं आहे. बघा 2 म्हणजे 2 ह्याच्यामध्ये काय फरक आहे का नाही. ओके. 2ची व्हॅल्यू काय राहणार आपली 2च राहणार. राईट. आता त्याच्यानंतर बघा इथं 5चा वजा तिसरा घात आणि कुठल्या पण वजा तिसरा घात जेव्हा असतो किंवा वजा जेव्हा असतो तेव्हा काय करतो आपण 1/3 लिहिते बघा 1/5चा काय असतो हे घन असते. ओके. म्हणजे हे काय करतोय आपण ते खालच्या साईडला घेतोय वजा जे काढून टाकण्यासाठी काय करतोय 1/5 घेतोय 5चा घन. आता ही जी काय व्हॅल्यू असणार आहे एकदम कमी येणार बघा म्हणजे एकदम पॉईंट मध्ये येईल कारण का 1/5चा घन किती आहे बघा 125. तुम्ही जर 1ला 125 जर भागला असाल तर व्हॅल्यू काय होणार बघा एकदम पॉईंट मध्ये येणार आणि आपल्याला काय पाहिजे सर्वात मोठी संख्या पाहिजे आहे. आपण त्याचं उत्तर 0 पॉईंट समथिंग काहीतरी असं कन्सिडर करूया. ओके. नंतर आपल्याला लागलं तर काढूया कारण का आपल्याला इथं ऑलरेडी 2 मोठं आलंच. ओके. वर्गमुळात 10 आता वर्गमुळात 10ची व्हॅल्यू काय असणार आहे बघा ह्याचं जर वर्गमुळात 9 असतं वर्गमुळात 9 जर असतं तर किती उत्तर आलं असतं 3 आलं असतं आणि वर्गमुळात 10 आहे म्हणजे 3 पॉईंट समथिंग थोडं काहीतरी जास्त येईल. ओके. 3 पॉईंट थोडं जास्त काहीतरी येईल. राईट. आणि ह्याच्यानंतर बघा इथं 6 आहे. ओके. हे 6 जे आहे ते वर्गमुळाच्या बाहेर आहे म्हणजे 6 आणि हे गुणिले वर्गमुळात 25 म्हणजे किती हो वर्गमुळात 25 म्हणजे 5 आणि 6 5 30 मला सांगा सगळ्यात मोठी व्हॅल्यू कुठली आहे मला सांगा 2 मोठा आहे 3 पॉईंट समथिंग मोठा आहे काही तर 30 मोठा आहे सगळ्यात मोठी व्हॅल्यू कुठली आहे 30 आली. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं इथं उत्तर आहे बघा. ओके. अजिबात चुकायचं नाही एकदम बरोबर. ओके. म्हणजे कसे क्वेश्चन्स आहेत बघा. ओके. हे सगळे पडलेले क्वेश्चन्स आहेत आणि हे तुम्हाला आलेच पाहिजे तरच तुम्ही पोस्ट मारू शकता बघा. ओके. आता पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर नेक्स्ट काय म्हणते बघा पुढचा क्वेश्चन 7चा 0वा घात काय क्वेश्चन आहे बघा इथं 7चा 0 आपण लिहून घेऊया त्याच्यामध्ये गुणिले
गुणिले 7 गुणिले 7 वजा वजा 7 गुणिले 7 वजा 7 गुणिले 7 अधिक 7 भागिले 7 आणि कंचे भागवयानुसार पहिल्यांदा कंस सॉल्व्ह करायचा आणि कंसामध्ये पहिल्यांदा काय करायचा भागाकार करायचा. आपण आता 1 बाय 1 हे करत जाऊया. त्याच्या आधी बघा आपण कुठल्या पण संख्येचा 0वा घात. ओके, कुठल्या पण संख्येचा 0वा घात किती असतोय बघा, नेहमी 1 असतोय. आणि इथं काय दिलंय बघा 7चा 0वा घात म्हणजे हा काय असणार आहे 100% 1 असणार आहे. ओके, म्हणजे ह्याचा काही फरक पडणार नाही. आपण लिहून घेऊया तरी पण. आता आपण ब्रॅकेटमध्ये जाऊया. पहिल्यांदा 7 वजा 7 गुणिले 7 प्लस 7 भागिले 7 मी असं लिहितो 7 भागिले 7 म्हणजे आपल्याला भागाकार करायला पडेल. 7ला 7 गेलं. ओके, 7 एके 7 7 एके 7 गेलं. त्याच्यानंतर बघा इथं गुणाकार करूया. हे एक आपण बाजूला गेलंच ते. ओके, नाही लिहिलं तरी चालतंय. डायरेक्ट काय करूया आपण इथं 7 वजा आता नंतर आपण भागाकार झाला आता गुणाकार करूया. 7 7 49 आणि हा आपलं हे एक आलेलं. राईट, आता आपण इथं पुढे सॉल्व्ह करूया. आता मला सांगा आता काय करूया आपण ह्याच्यामध्ये 7 आणि त्याच्यामध्ये 1 मिळूया 8. ओके, ह्याला पण प्लस चिन्ह आहे आणि ह्याला पण प्लस चिन्ह आहे. म्हणजेच काय होणार बघा इथं 7 आणि 1 8 8 वजा 49 काय येणार बघा तुमचं इथं 8 वजा 49. मला सांगा 8 मध्ये 49 जाते का? अजिबात जात नाही. म्हणजे ह्याचे चिन्ह वेगळे वेगळे आहेत. 49 मधनं 8 गेले. 49 मधनं 8 गेले किती वरलं बघा तुमचं इथे 41 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजेच वजा वजा 41 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे बघा. ओके, असं फुकून टाकू शकताय तुम्हाला. ओके, तुम्हाला नियम्स वगैरे सगळे माहिती पाहिजे बघा. घातांक टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याच्यावर हे तुम्हाला एक्झाम्पल विचारतात. कुठल्या पण संख्येचा पहिला घात काय असतोय बघा तुमचा कुठल्या पण संख्येचा 0वा घात काय असतोय नेहमी 1 असतोय आणि कुठल्या पण संख्येचा पहिला घात म्हणजे काय असतंय बघा तीच संख्या असते. हे 2 नियम जरा तुम्ही लक्षात ठेवा. राईट, आता विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रॉब्लेम बघा. हे एक महत्वाचा प्रॉब्लेम आहे. असे जे प्रॉब्लेम आहे तुम्ही 5-5 10-10 सेकंदामध्ये फुकून टाकू शकताय. कसं, तर त्यासाठी तुम्हाला ट्रिक माहिती पाहिजे. बघा कसा प्रॉब्लेम आहे. जर x प्लस 1/x बरोबर 8 तर x चा घन अधिक 1/x चा घन बरोबर किती हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. जेव्हा असा प्रॉब्लेम असतो तेव्हा एक सूत्र वापरायचं बघा. काय सूत्र वापरायचं k चा घन वजा 3k k चा घन वजा 3k. आता k कुठलं घ्यायचं जे इथं दिसतंय. ओके, इथं जे आहे ते k घ्यायचं म्हणजेच k इज इक्वल टू किती आहे तुमचं बघा 8. ओके, इथं जी संख्या असेल त्याला काय म्हणायचं k म्हणायचं. तुमचं उत्तर येते ह्याच्यामध्ये पुट करा ते k चा घन म्हणजे कशाचा घन बघा 8 चा घन वजा 3 गुणिले k म्हणजे किती 8 आणि 8 चा घन किती आहे बघा 8 चा घन 512 वजा 8 त्रिक 24 आणि 512 मध्ये 24 गेलं किती उत्तर आलं बघा तुमचं इथं 488 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर आहे. असं 5 ते 10 सेकंदामध्ये तुम्ही फुकून टाकू शकता किंवा तुम्हाला माहिती असेल तेव्हा. ओके, आणि असे एक्झाम्पल जर तुम्ही सोडवले तरच तुम्हाला पोस्ट मिळू शकते बघा. आता पुढचं आता विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रॉब्लेम आहे. पुढचा प्रॉब्लेम अत्यंत महत्वाचा बघा. पर्सेंटेज या टॉपिकवरती जो प्रॉब्लेम आहे. दोष शोधणारी एक मशीन सर्व क्रिकेट बॅट्समध्ये 0.085% बॅट्स नाकारते. ओके, म्हणजे काहीतरी फॉल्ट असेल तर ती बॅट्स काय करतात नाकारतात बघा. एका दिवशी त्या मशीनने 17 बॅट्स नाकारल्या. ओके, ज्यामध्ये फॉल्ट असेल अशा 17 बॅट्स नाकारल्या. तर एकूण किती बॅट्स तयार केल्या होत्या आणि एकूण बॅट्स म्हणजे त्या किती असतात 100% असतात बघा. आता ह्याच्यामध्ये मला सांगा पर्सेंटेज मध्ये बॅट नाकारले किती 0.085% आणि कुठला वेगळा प्रॉब्लेम नाही. हा प्रॉब्लेम कुठला बघा तुम्हाला एक्झामला पडलेला प्रॉब्लेम आहे. कुठल्या अकॅडमीचा प्रॉब्लेम नाही, कुठलाच नाही. बरोबर डाटा कसा सेट केला असतो त्यात पण बघूया. ओके, आता 0.085 म्हणजे किती बॅट नाकारल्या हे दिसते बघा. किती बॅट नाकारल्या 17 बॅट नाकारल्या. 0.085% म्हणजे किती बघा 17 आणि आपल्याला एकूण बॅट काढायचे बघा. एकूण बॅट किती आहेत 100% आणि 100% म्हणजे किती हे आपल्याला इथे आन्सर फाइंड आउट करायचा. आता कसं सॉल्व्ह करायचं बघा ह्याच्यामध्ये. आता मला सांगा ह्याच्यामध्ये पॉईंट नंतर किती घर आहेत बघा 3 घर आहेत. पॉईंट नंतर 3 घर आहेत आणि ह्याला आपण काय करूया पूर्णांक करूया आणि ह्याला पूर्णांक करण्यासाठी आपल्याला इथं पॉईंट नंतर 3 घर आहेत ह्याच्यावरती आपल्याला 3 शून्य वाढवायला पाहिजे. 1 2 3 3 शून्य का वाढवल्या कारण इथं पॉईंट नंतर 3 घर आहेत म्हणून इकडे काय केलं 3 शून्य हे केल्या. आता इथं काय झालं बघा इथं पॉईंट गेला इथं झालं काय झालं 85 आणि 85 करण्यासाठी आपण 3 शून्य वाढवल्या. मला सांगा डाटा कसा सेट केलाय बघा. 85 एक्के 85 आणि 85 दुनी 170 आणि ह्याच्यावरती 2 शून्य बरोबर हे जे कितपट आहे बघा बरोबर 200 पट आहे. कितपट आहे बघा बरोबर 200 पट आहे आणि जे काय आपला आन्सर असणार आहे बरोबर 200 पट असणार आहे. म्हणजेच किती असणार आहे बघा 100 गुणिले 200 बे एक्के बे आणि त्याच्यावरती किती शून्य बघा 4 शून्य म्हणजेच 20,000. पर्याय क्रमांक 2 असं तुम्ही 10 सेकंदामध्ये फुकून टाकू शकताय. आहे का नाही सांगा बघा. बघा कसं कॅल्क्युलेशन आहे वेगळं असं काय नाही. ओके, तुम्ही बरोबर सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला ट्रिक प्रॉपरली माहिती पाहिजे आणि डाटा कसा सेट केलाय बघा बरोबर त्यानं हे केले तुम्हाला आलं पाहिजे. राईट, आता पुढचा क्वेश्चन नेक्स्ट त्याच्यानंतर. आता बघा एका पिशवीत 1 रुपये 2 रुपये आणि 5 रुपयाची एकूण 35 नाणी आहेत. 1 रुपये 2 रुपये 5 रुपयाची 35 नाणी आहेत. एकूण किंमत 75 आहे. त्या नाण्यांची एकूण किंमत किती आहे 75. जर 1 रुपयाची 10 नाणी असतील 1 रुपयाची 10 नाणी असतील तर
5 रुपयाची नाणी किती, आणि त्या 5 रुपयाची नाणी आपल्याला इथे काढायची बघा. ओके, काय काय म्हणते बघा, जे आपण लिहून घेऊया. 1 रुपयाचं नाणं आहे, 2 रुपयाचं नाणं आहे, आणि किती रुपयाचं नाणं आहे बघा इथं, 5 रुपयाचं नाणं आहे. 1 रुपयाची किती नाणी दिल्यात बघा, 1 रुपयाची 10 नाणी ऑलरेडी दिल्यात आपल्याला. 1 रुपयाची नाणी किती आहेत, 10. म्हणजे किती रुपये, 10 रुपये. बघा टोटल नाण्याची संख्या किती आहे बघा, म्हणते टोटल नाण्याची काही संख्या आहे ती 35 आहे म्हणते बघा. टोटल नाण्यांची संख्या किती म्हणते बघा, 35 आहे. आणि ही नाणी झाली. ओके, नाण्यांची संख्या, नाणी किती आहेत बघा, टोटल 35 आहेत. आणि किती रुपये आहेत बघा, ते रुपयामध्ये किती आहे म्हणते, तर रुपयामध्ये किती रुपये म्हणते, ते 75 रुपये आहेत. रुपयामध्ये किती रुपये म्हणते, 75. 1 रुपयाची नाणी किती आहेत बघा, 10. 1 रुपयाची 10 नाणी, आपण 10 वजा करूया. 1 रुपयाची 10 नाणी जर वजा केलीत तर राहिली नाणी किती बघा, 25. राहिली नाणी किती, 25. आणि ही 2 आणि 5 रुपयाची नाणी असणार आहेत बघा, 25. ओके, मग हे जो काय काय असेल ते आपण काढूया आता ह्याच्यामध्ये. ओके, पण 2 आणि 5 रुपयाची नाणी किती आहेत, तर 25 नाणी आहेत. मला सांगा, 1 रुपयाची 10 नाणी म्हणजे 10 रुपये आपण यातनं वजा करूया. म्हणजे 75 मधनं 10 गेलं म्हणजे राहिले किती रुपये बघा, आता 65 रुपये. राहिले किती बघा, इथं रुपयांच्या मध्ये 65 रुपये राहिले. मला सांगा, 5ची जर एक नाणी असतील, 5ची जर एक नाणी असतील, तर आता ह्या 25 मध्ये 2ची नाणी किती असणार आहेत बघा, 2ची नाणी किती असणार आहेत बघा, 25 वजा x. किती असणार आहेत बघा, 25 वजा x. हाय की नाही सांगा बघा. 5चे जर x धरले आपण, तर 2ची नाणी काय असणार आहेत बघा, ह्या 25 मधनं ही x जर वजा केलं तर तुम्हाला 2ची नाणी येतील का नाही सांगा बघा. ओके, तेच आपण इथे सोडून बघा. आता बघा ते किती आहे बघा, रुपयामध्ये 65 रुपये. हाय की नाही सांगा. 2ची नाणी किती आहेत बघा, 2ची नाणी 25 वजा x, ही 2ची नाणी झाली. प्लस 5ची नाणी किती म्हणलोय आपण, 5ची नाणी किती आहेत, x इज इक्वल टू किती रुपये, रुपयांचं घ्यायचं, किती रुपये, 65 रुपये आहेत. आता ह्याला आत गुणूया. 25 दुनी 50 वजा 2x वजा 2x अधिक 5x इज इक्वल टू किती बघा, इज इक्वल टू 65. राईट. त्याच्यानंतर मला सांगा, ह्या 2x मधनं हे 5x गेलेत, म्हणजे भिन्न चिन्ह आहे, म्हणजे काय होणार, वजाबाकी होणार. म्हणजे 5 मधून 2 गेले, किती राहिले, 3. म्हणजेच हे बघा 50 आणि मोठ्या संख्येत चिन्ह अधिक 3x इज इक्वल टू किती बघा, इज इक्वल टू 65. राईट. त्याच्यानंतर बघा 3x जस्ट ठेवूया. 3x 65 आणि हे वजा 50. 65 वजा 50. ओके, सिंपल आहे. 65 वजा 50 आपण इकडे ह्या साईडला घेऊया. 3x 65 वजा 50 किती बघा तुमचं इथं, 15. म्हणजेच x इज इक्वल टू किती बघा, हे 15. हे गुणिले इकडे गेल्यावरती भागिले, म्हणजे किती बघा, इकडे गेल्यावरती भागिले, म्हणजेच हे तुमचं 3. आणि x इज इक्वल टू 3 5 15. म्हणजेच किती नाणी बघा, किती नाणी, x म्हणजे 5 नाणी. आणि 5 रुपयाची तेच विचारलं, x ची किंमत काढायला 5 रुपयाची किती नाणी असणार बघा, 5 नाणी असणार. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे बघा. ओके, असं तुम्ही सॉल्व्ह करू शकता बघा. मेरिटचे प्रॉब्लेम आहेत, 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार बघा. ओके, त्यासाठीच तुम्हाला घेतल्यात. ओके, म्हणून तर काय म्हणले आपण, खटक्या बोट का म्हणले, अंडू पंडू प्रॉब्लेम नाहीत, कारण कसले प्रॉब्लेम आहेत, सगळे टॉपचे प्रॉब्लेम आपण. ओके, नेक्स्ट बघा. आता ही संख्या आहे बघा, याच्यामध्ये काय काय ते आपण लिहून घेऊया. याच्यामध्ये 45 ऍट द रेट, त्याच्यानंतर 73 36 ही संख्या आहे. आणि ह्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जाण्यासाठी ऍट द रेटचे मूल्य कोणते असावे असं विचारले बघा. ओके, 9ची कसोटी काय बघा, 9ची कसोटी काय म्हणते, तर अंकांची बेरीज काय आली पाहिजे, 9च्या पट्टीमध्ये आली पाहिजे. अंकांची बेरीज काय आली पाहिजे, 9च्या पट्टीमध्ये आली पाहिजे. आता आपण काय करूया बघा, एकतर बेरीज करू शकताय, किंवा 9 आलं का कॅन्सल करा. 5 आणि 4 किती, 9, कॅन्सल करून टाका सरळ. ओके, आपलं सिंपल होऊ दे. 6 आणि 3 किती, 9. ओके, कॅन्सल केलं. राहिलं काय बघा, ऍट द रेट 7 3 राहिलं. राईट. 7 आणि 3 किती, 7 आणि 3 किती, 10. अजून किती पाहिजे हो, म्हणजे ह्याला 9 भाग जाईल. 10 9 की 9 9 2 18. ओके, 18 व्हायला कितीची गरज आहे बघा, ह्याला 18 व्हायला कितीची गरज आहे, 8ची गरज आहे. म्हणजेच ऍट द रेट म्हणजे किती, 8. आणि पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार बघा. ओके, काहीच अवघड नाही, एकदम सिंपल आहे. ओके, किंवा तुमचा अप्रोच कसा आहे का नाही, कोण कोण बेरीज मारत बसते, बेरीज मारत बसण्यापेक्षा 9 9 कट करून टाका ना, एकदम सिंपल. ओके, फुकून टाकणार. आता पुढचा नेक्स्ट, त्याच्यानंतर एक नळ एक टाकी 10 मिनिटात भरतो, दुसरा नळ 15 मिनिटात रिकामी करतो भरतो. रिकामा करतो म्हणजे निगेटिव्ह, भरतो म्हणजे पॉझिटिव्ह. दोन्ही नळ एकत्र चालू केले तर टाकी किती वेळामध्ये भरेल, टाकीला भरायचं आपल्याला बघा. पहिला जो काही नळ आहे आपण लिहून घेऊया. पहिला नळ टाकी काय करतोय बघा, भरण्याचं काम करतोय. किती मिनिटामध्ये भरतोय, 10 मिनिटामध्ये भरतोय. ओके, भरतोय म्हणजे मी प्लस इथं बाजूला लिहितो, भरतोय म्हणजे प्लस. आणि दुसरा नळ काय करतोय बघा, टाकी काय करतोय, रिकामी करतोय. किती वेळामध्ये, 15 मिनिटामध्ये. 15 मिनिटामध्ये रिकामी करतोय म्हणजे काय करूया, मायनस करूया. टाकीची कॅपॅसिटी किती आहे, ओके, ते आपण काढूया. पहिल्यांदा कसं काढायचं बघा, ह्यांचं जे काय, ह्यांचा लसावी घ्यायचा. कसं घ्यायचा, 10/15. ह्याला अतिसंख्येत रूप द्या. 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 10 त्रिक 30, किंवा 15 दुनी 30. म्हणजे टाकीची कॅपॅसिटी किती आहे, 30ची आहे. ओके, 30 लिटरची कन्सिडर करूया, किंवा 30 भागांची कॅपॅसिटी आहे. आता एका मिनिटामध्ये काय काय विषय होते ते आपण काढूया बघा. एका मिनिटामध्ये काय विषय होते आपण काढूया. कसं काढायचं बघा.
बघा 10 30 म्हणजे हे काय करते एका मिनिटामध्ये 3 भाग भरते. ओके, काय करते बघा एका मिनिटामध्ये, इथे देतो मी वरती, एका मिनिटामध्ये काय करते बघा 10 30 एका मिनिटामध्ये 3 भाग भरण्याचं काम करते पहिला नळ. दुसरा नळ काय करतोय बघा, दुसरा नळ 15 2 30 काय करतोय बघा रिकामी करण्याचं काम करते. भरते म्हणजे प्लस करतो, रिकामी करते म्हणजे काय करतो मायनस करतो. आणि एका मिनिटामध्ये काय विषय होते बघा, हे 3 लिटर भरते पण हे 2 लिटर रिकामं करते. म्हणजे 3तनं 2 गेलं म्हणजे किती 1. फक्त टाकी काय करते बघा एका मिनिटामध्ये 1 लिटर भरते, कारण का हे भरण्याचं काम करते आणि रिकामं करण्याचं काम करते. एका मिनिटामध्ये 1 लिटर भरते. जर 2 नळ जर चालू केलं तर टाकी भरायला किती वेळ लागेल मला सांगा. टाकीची कॅपॅसिटी किती आहे 30 आणि एका मिनिटाला 1च भरत्या, म्हणजेच काय उत्तर येते बघा 30. म्हणजेच किती मिनिटं लागणार बघा, म्हणजे टाकी भरायला 30 मिनिटं. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे बघा. ओके, एकदम सिंपल, कशाची एक्सची गरज नाही, कुठलं फॉर्म्युला लावायची गरज नाही. ओके, कन्सेप्ट झाला 100% तुमचं उत्तर काय बघा बरोबर आहे. तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर कट पाहिजे. आता पुढचं नेक्स्ट, त्याच्यानंतर पुढचं 150 मीटर लांब रेल्वे 54 किमी प्रति तास वेगाने धावते, तर ती रेल्वे एका खांबाला किती वेळात पार करेल. एका खांबाला किती वेळामध्ये पार करेल बघा. आणि रेल्वेचा प्रॉब्लेम म्हणलं का तुम्हाला एकच फॉर्म्युला आहे, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ हा रेल्वेचा फॉर्म्युला आहे. काय म्हणते बघा 150 मीटर लांब रेल्वे 54 किमी प्रति तास वेगाने धावते, तर ती रेल्वे एका खांबाला किती वेळामध्ये पार करेल. समजा खांब आहे किंवा सिग्नल आहे आणि ती रेल्वे काय करणार आहे बघा, केवढं अंतर पार करणार आहे, स्वतःच्या लांबी एवढं अंतर पार करणार आहे त्या खांबाला क्रॉस करण्यासाठी, राईट. आणि तिची लांबी किती आहे बघा रेल्वेची आपल्याला दिली बघा, किती लांबी आहे म्हणते 150 मीटर. म्हणजेच अंतर घेताना काय घ्यायचं रेल्वेची लांबी, म्हणजे रेल्वे त्या खांबाला क्रॉस करताना स्वतःच्या लांबी एवढं अंतर पार करणार आहे. म्हणजेच अंतर बरोबर रेल्वेची लांबी आणि ती किती आहे बघा इथं 150 मीटर, राईट. वेग किती आहे बघा आपला 54 किमी प्रति तास. आपल्याला मीटर पर सेकंदामध्ये करायचं आहे, कारण आपलं जे काय आन्सर आहे ते सेकंदामध्ये. किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद करण्यासाठी काय करायचं 518 गुणा, किती गुणा त्याला 518 इंटू काय करायचं वेळेला आपण काय करूया एक्स म्हणूया आणि तेच आपल्याला काढायचं बघा. बघा कसं सॉल्व्ह करायचं. 18 × 18 18 × 54, 18 × 18 18 × 54. मला सांगायचं 150 आणि 5 × 15 15 इंटू एक्स, राईट. 150 आणि हे 15 इथं गुणिले, इकडे आल्यावरती काय होणार बघा इथं भागिले होणार. म्हणजेच तुमचं उत्तर बघा 15 × 15 15 10 150. म्हणजेच एक्स बरोबर किती बघा 10 काय 10 सेकंद. 10 सेकंद कुठे दिसते पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर आहे बघा. ओके, असं तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. फक्त इथं कन्व्हर्जन फॅक्टर लावणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि अंतर बरोबर काय घ्यायचं रेल्वेची लांबी अंतर म्हणून घ्यायचं. ओके, आणि तुमचं उत्तर येतं बघा, राईट. आता पुढचा नेक्स्ट, त्याच्यानंतर एका वाहनाची किंमत रुपये 2 लाख आहे. एका वाहनाची किंमत 2 लाख रुपये आहे. वार्षिक घसारा 12% असल्यास ओके व्हॅल्यू काय होते, घसारा म्हणजे डिक्रीज होत जाते व्हॅल्यू प्रत्येक वाहनाची. आहे की नाही सांगा, आता घेतली दुसऱ्या वर्षीची व्हॅल्यू डिक्रीज होत्या, 12% घसाऱ्याचा दर आहे. 2 वर्षानंतर त्या वाहनाची किंमत किती असेल. 2 वर्षानंतर वाहनाची किंमत किती बघा, पर्सेंटेज इन्क्रीज चेन आपण वापरायचं. ओके, पर्सेंटेज चेन वापरूया आपण याच्यामध्ये. किती बघा किंमत आहे 2 लाख, 2 लाख किंमत आहे. किती वाढते बघा, घसारा दर किती आहे, सॉरी घसारा दर किती आहे बघा इथं 100 वरती 12% घसारा म्हणजे किती बघा, व्हॅल्यू होते किती 88. असं किती वर्ष, असं 2 वर्ष, असं किती वर्ष 2 वर्ष व्हॅल्यू होते किती बघा इथं पण 88. आणि आपल्याला इथं सॉल्व्ह करायचं बघा. कसं सॉल्व्ह करूया आपण ह्याच्यामध्ये बघा, इथं 4 2 8 4 2 8 आणि इथं बघा 4 2 8 आणि 4 5 20 म्हणजे 25 भाग लागला, राईट. इथं पण बघा 4 2 8 4 2 8 इथं पण कितीचा भाग लागला बघा 25 भाग लागला. आता आपण सॉल्व्ह करूया इथं. नेक्स्ट बघा 25 1 25 25 1 25 25 8 25 8 200 फुकून टाकणार आणि ह्या 3 शून्य म्हणजे किती बघा 8000, राईट. परत 25 भाग घालूया आपण इथं. 25 1 25 25 3 75 राहिले किती बघा 5 25 2 50 आणि शून्य म्हणजे 320. आणि आता काय काय राहिले बघा इथं 320 गुणिले 22 आणि गुणिले 22. गुणाकार पण महत्वाचा रोल प्ले करतोय, अजिबात चुकायचं नाही. चुकला का तुम्ही गेला बघा. ओके, इथं जर वेळ घालवला तुम्ही तर तुमचा गेला टाइम. ओके, आता बघा 22चा पाडा होते 22 0 0 22 2 44 44 4 हातचारी 4 22 3 66 66 आणि 4 किती बघा 70 आणि 70 गुणिले परत 22 आणि तुमचं उत्तर येते बघा. ओके, 22 0 0 22 चोक किती 88 88 8 हातचारी 8 22 0 0 आणि इथं परत 8 आणि 22 सत्ते किती बघा तुमचं इथं 154 22 सत्ते 154 म्हणजेच 15 48 80 कुठे दिसते बघा 15 48 80 पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर आहे बघा. ओके, तर असं तुम्ही सॉल्व्ह करू शकताय, पण तुमचा अप्रोच प्रॉपर असणं महत्वाचं आहे.
कॅल्क्युलेशन मध्ये अडकायचं नाही. जर कॅल्क्युलेशन मध्ये अडकला 4-5 मिनिटं गेली की तुमचा पेपर गेला म्हणून समजायचं, राईट. तर कॅल्क्युलेशन कसं करायचं हे पण तुम्ही बघून ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रॉब्लेम आहे, अत्यंत महत्वाचा प्रॉब्लेम आहे, सरासरी टॉपिकवरचा प्रॉब्लेम आहे बघा. काय काय म्हणते बघा याच्यामध्ये, 30 संख्यांची सरासरी 90 आहे. 30 संख्यांची सरासरी 90 आहे. फुल स्टॉप. पहिल्या 15ची 85 आणि शेवटच्या 16ची 95 आहे. तर 15वी संख्या वगळून सरासरी किती? 15वी संख्या वगळून सरासरी किती आपल्याला काढायची आहे? बघा आपल्याला बेरीज काढू शकतो आपण ह्याच्यामध्ये. बेरीज. आता बेरीज कशी काढायची बघा ह्याच्यामध्ये. काय म्हणते बघा, 30 संख्यांची सरासरी किती आहे बघा, 90 म्हणते. आणि 30 गुणिले 90 करा, तुम्हाला बेरीज मिळेल इथं. 9 तरी किती बघा, 27. 9 तरी 27 आणि त्याच्यावरती 2 शून्य, म्हणजेच 30 संख्यांची बेरीज किती मिळते बघा तुम्हाला इथं, 2700, राईट. आता काय म्हणते बघा, पहिल्या 15 संख्यांची किती म्हणते बघा. ओके, आता इथं बाजूला हे करूया आपण. पहिल्या 15 संख्यांची सरासरी किती म्हणते बघा इथं, 85. त्यांची बेरीज आपल्याला इथं मिळू शकते बघा. 15 5 75, 15 5 75, 7. ओके, अच्छा. 15 8 120 आणि 120 आणि 7 किती बघा इथे तुमचं इथं, 127. ही 15 संख्यांची बेरीज आहे बघा. आता दुसरी बघा काय म्हणते, 16ची पुढच्या 16 ज्या काही संख्या आहेत त्यांची बेरीज किती, त्यांची सरासरी किती म्हणते बघा, 95. त्यांची आपण बेरीज काढू इथं. 16 पंचे 80 80 शून्य हातचे आले 8. 16 90 144, 144 आणि 8, 144 आणि 8 किती बघा तुमचं इथं, 152. हे तुम्हाला 15 आणि त्या 16 संख्यांची बेरीज मिळाली. आता काय करूया बघा, महत्वाचं, ह्यांची बेरीज करा पहिल्यांदा. ओके, ह्यांची बेरीज करा, 15 आणि त्या 16 संख्यांची बेरीज करा. किती येते बघा, 505. 7 आणि 2 किती बघा इथं, 9. त्याच्यानंतर बघा इथं हे किती झालं तुमचं इथं, 7 आणि हे किती झालं, 2. 2795. ही 15 आणि 16, पण ऍक्च्युअल संख्या किती आहेत, 30. 15 आणि 16 म्हणजे 31 संख्या आहेत का, नाही. ओके, तर आपण काय करायला पाहिजे, आता हे ह्यातनं वजा करूया. म्हणजे काय, 30 संख्यांची बेरीज ह्यातनं वजा करूया, आपल्याला ती 15वी संख्या मिळेल. ओके, कुठली आहे ती, आता बघा आपण ती 30 संख्यांची बेरीज ह्यातनं वजा करूया. ती किती आहे बघा, 2700. म्हणजेच बघा 2795 मध्ये 27 गेलं, काय आलं बघा इथं, 95. म्हणजे ती संख्या कुठली आहे बघा, 15वी संख्या 95, आणि हिला वगळायचं आपल्याला. ओके, कशातनं वगळायचं, 2700 मधनं वगळायचं आहे. 2700 मधनं ह्या 95 ला वगळा. ओके, किती येते बघा, 2700 मधनं 95 गेलं, किती आलं, 2605. किती उत्तर आलं बघा, 2605. आणि विषय काय करायचा बघा, तिला वगळून सरासरी काढायची आहे. म्हणजे 30 मधनं एक संख्या गेली, ती संख्या आपण वगळली, हाय की नाही सांगा. म्हणजे 30 मधनं एक गेली, राहिल्या किती बघा, 29. आणि तुमचं इथं आन्सर काढायचा. म्हणजे इथं खाली तुम्ही 2605 याला कितीनं भागायचं, 29 भागा, आणि ती संख्या वगळून आपल्याला सरासरी काढायची. टोटल संख्या 30 आहेत आणि एक वगळली म्हणजे राहिल्या किती, 29. आणि तुम्ही सॉल्व्ह करू शकता बघा. आता कसं सॉल्व्ह करायचं बघा इथं, 29 बघा, 29चा पाडा येतोय का, 30चा पाडा येतोय. 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 8 24 म्हणजे 240. म्हणजे 29 8 240 मधून 8 वजा करा. 240 मधून 8 वजा केलं किती राहिलं बघा, तुमचे 232 येते. किती येते, 232. म्हणजे 29 8 232. 260 मधनं 232 गेलं, किती राहिलं बघा, बाजूला लिहा इथं, किती राहिलं तुमचं इथं, 28 राहिलं. आणि हा 5 म्हणजे 285, राईट. आता परत तुम्हाला 30चा पाडा येते. 3 7 21, 3 8 24, 3 9 27 म्हणजे 270. मग 29 90 त्यातनं काय करा, 270 मधून 9 वजा करा. म्हणजे किती बघा तुमचं इथं, 261. मग 29 90 किती, 29 90 किती, 261. म्हणजे बघा परत किती राहिलं बघा इथनं, 261 गेलं, तर राहिलं किती बघा इथं, हे 4, हे 2 आणि हे 0. म्हणजे किती राहिलं बघा, 24. आणि समथिंग 89 पॉईंट तुमचं उत्तर येतं. 24 राहिले म्हणजे 89 पॉईंट. बघा कुठे तुम्हाला दिसते 89 पॉईंट, हे तर काय येणार नाही, हे तर काय येणार नाही. हे तर 89 आहे, पण आपल्याला 89 पॉईंट उत्तर येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे बघा. ओके, तर असं तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अत्यंत महत्त्वाचे प्रॉब्लेम आहेत, कसं सॉल्व्ह करायचं बघा. ओके, वेळ जाऊ शकते ह्याच्यामध्ये, पण तुम्हाला ट्राय करणं किंवा सॉल्व्ह करणं अत्यंत महत्त्वाचं आहे बघा. आता पुढचा प्रॉब्लेम नेक्स्ट याच्यानंतर, एका वस्तूवर 40% सवलत देऊन 20% नफा होत असेल आणि विक्री किंमत रुपये 2400 असेल, तर मूळ किंमत किती. आणि आपल्याला इथं मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत काढायची असते बघा. काय काय म्हणते बघा, मला सांगा खरेदी किंमत किती असते, नेहमी ती आपल्याला काढायची 100% असते, ती आपण काढणार आहे इथं. आता एक्स म्हणलो आपण त्याला. आणि नफा किंवा तोटा कशावरती होते, नेहमी खरेदी किमतीवरती होते. बघा काय म्हणते, म्हणजे 40% सवलत देऊन 20% नफा होतो. 20% नफा म्हणजे व्हॅल्यू किती होत्या बघा इथं, 120%. 20% नफा म्हणजे व्हॅल्यू किती होते, 120%. किती टक्के सवलत दिल्या, 40%. म्हणजे व्हॅल्यू होते किती, ती 60%ची व्हॅल्यू होत्या. ओके, व्हॅल्यू होते किती, 60%. काय करायचं, इथं मूळ किंमत लिहायची किंवा खरेदी किंमत इथं लिहायची. नफा किंवा तोटा जो झाला इथे लिहायचा. किती नफा झाला, 20%. घेताना किती घ्यायचं, 120%, राईट.
त्याच्यानंतर काय म्हणते बघा, सवलत किती दिली आहे बघा 40%. आणि त्याच्यानंतर सवलत 40% म्हणजे राहिली व्हॅल्यू किती 60%, ती खाली छेदामध्ये लिहायची. इज इक्वल टू विक्री किंमत किती आहे बघा, विक्री किंमत किती आहे इथं 2400 आणि तुमचं उत्तर येते बघा. ओके, महत्वाचं आहे. ओके, तर इथं मूळ किंमत लिहायची आणि ह्या साईडला काय लिहायची, विक्री किंमत लिहायची. आता बघा सॉल्व्ह करूया आपण याच्यामध्ये. 60 60 दुनी 120, राईट. म्हणजेच एक्स इज इक्वल टू हे 2400 आणि हे गुणिले ना, इथं गुणिले इकडे गेल्यावरती काय होणार बघा, इथं भागिले होणार. म्हणजेच बे की बे, बे की बे, बे दोन्ही 4, त्याच्यावरती 2 शून्य. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू किती आली बघा, इथं एक्सची व्हॅल्यू इथं 1200 रुपये आली. म्हणजेच मूळ किंमत 1200 पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असणार आहे बघा. ओके, तर तुम्ही असं सॉल्व्ह करू शकता बघा. कसा अप्रोच आहे बघा, महत्वाचं. ओके, जरा जरी चुकलं इथं नाही तर कन्फ्युजन होऊ शकते, कारण का ह्याच्यामध्ये वेगळ्या व्हॅल्यू आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला मूळ किंमत काढायची आहे, सवलत पण दिल्या, नफा पण झालेला सांगितलाय, विक्री किंमत पण दिली. ओके, कन्फ्युज होऊ शकताय, पण तुम्ही प्रॉपर अप्रोच ठेवा, 100% तुमचं उत्तर काय ते बरोबर येते. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचा प्रॉब्लेम आहे काळ कमी वेग, ह्या टॉपिक मधला प्रॉब्लेम आहे. सिंपल जरी दिसत असला, ओके, पण थोडा किचकट प्रॉब्लेम आहे. बघा कसा सॉल्व्ह करायचा. 24 माणसे एक काम 18 दिवसामध्ये करतात. 18 दिवसामध्ये करतात, फुल स्टॉप. 12 दिवसानंतर 8 माणसे सोडून गेली 12 दिवसानंतर, तर काम एकूण किती दिवसामध्ये पूर्ण होईल. ओके, आणि असं जर प्रॉब्लेम असेल तर आपण सिंपल फॉर्म्युला कुठला वापरतोय बघा, M1D1 इज इक्वल टू M2D2. M म्हणजे माणसं आणि D म्हणजे दिवस. आता काय म्हणते बघा प्रॉब्लेम, टोटल माणसं M1 किती आहेत बघा, 24 माणसं आहेत. ओके, तर काय म्हणते बघा, 24 माणसांनी 12 दिवस ओके काम केले 18 पैकी. मग 18 वजा 12, ओके, राहिले काम किती पर्यंत ते आपण काढूया. ओके, राहिलेलं काम 24 गुणिले 18 वजा 12. 12 दिवस तिने बरोबर काम केले. आता राहिले किती, 6 दिवसाचं काम राहिले. 18 वजा 12 केलं. त्यानंतर बघा 12 दिवसानंतर 8 माणसे सोडून गेली. आधी 24 होती, 24 मधले 8 सोडून गेलीत, म्हणजे राहिले किती बघा, इथं 16 माणसं राहिले. 24 मधले 8 गेले, राहिले किती 16 माणसं. आणि ती 16 माणसं आता ते काम राहिलेलं किती दिवसामध्ये कंप्लीट करतात ते आपण पहिल्यांदा काढून घेऊया. 24 गुणिले 18 वजा 12 किती बघा, इथं 6 इज इक्वल टू 16 गुणिले D2. 16 गुणिले D2. आता जे गुणिले इकडे नंतर भागिले होणार, यांचा काही गुणाकार करू नका, असंच ठेवाय, अजिबात गुणाकार करायचं नाही. हे जे गुणिले इकडे आल्यावरती काय होणार बघा, इथं भागिले होणार, इज इक्वल टू काय होणार तुमचं इथं D2. 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, बे के बे, बे त्रिक 6 आणि 3 त्रिक किती 9, म्हणजे D2. उरलेले काम किती दिवस लागेल बघा, 9. पण 9 उत्तर नाही, त्याने काय विचारले बघा, तर काम एकूण किती दिवसात पूर्ण होईल, एकूण किती दिवसामध्ये. ओके, तर आधी काय केले, 24 लोकांनी 12 दिवस काम केले. ओके, आहे का नाही, त्यांनी म्हणले 12 दिवसापर्यंत ते ओके होतं. पण 12 दिवसानंतर 8 माणसं सोडून गेलीत आणि उरलेलं काम त्यांनी किती दिवसामध्ये पूर्ण केलंय बघा, 9 दिवसामध्ये. म्हणजेच 12 + 9 म्हणजे उत्तर किती आहे बघा तुमचं इथे 21. अजिबात चुकायचं नाही, आहे का नाही सांगा बघा. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे बघा. ओके, कसं प्रॉब्लेम आहेत बघा, तरच तुमची पोस्ट येणार आहे. हे प्रॉब्लेम तुम्हाला समजणं आणि ऑप्शन पण तसे आहेत बघा त्यांनी लेवलला. ओके, तर ते तुम्हाला समजणं आणि तुम्ही बरोबर सॉल्व्ह करणं हे पण महत्वाचं आहे, राईट. आता पुढचा प्रॉब्लेम, नेक्स्ट. आता काय महत्वाचं, लसावी काढायचा आहे. ओके, पण कसा काढायचा आहे, अपूर्णांकांचा लसावी काढायचा आहे. 2 चे 4, 5 चे 6, 10 चे 8 यांचा काय काढायचा, लसावी काढायचा आहे. अपूर्णांकांचा लसावी सूत्र बघा काय आहे, अपूर्णांकांचा लसावी. लसावी इज इक्वल टू अंशांचा लसावी. अंशांचा लसावी, अंशांचा लसावी भागिले छेदांचा मसावी. छेदांचा मसावी. सिंपल, कायच अवघड नाही. ओके, अपूर्णांकांचा लसावी काढायचा असेल तर अंशांचा लसावी घ्यायचा, फक्त छेदांचा काय घ्यायचा, मसावी घ्यायचा. आता अंशामध्ये कुठल्या कुठल्या संख्या आहेत बघा, अंशामध्ये कुठल्या कुठल्या संख्या इथं बाजूला. अंशामध्ये काय काय बघा, इथं बघा दिसते तुम्हाला 2 दिसते, इथं काय दिसते बघा, इथं तुम्हाला 5 दिसते आणि काय दिसते बघा, इथं 10 दिसते, राईट. आणि ह्यांचं काय काढायचं आपल्याला, तर अंशांचा लसावी काढायचा. आता कसं काढायचं बघा, ह्याच्यामध्ये लसावी एकदम सिंपल आहे, कायच अवघड नाही. 2 मोठ्या संख्या घ्या, कुठल्या पण, कुठली घेऊया आपण, इथं 5 आणि 10. मला सांगा, 5 × 5, 5 × 10, राईट. 5 × 10, 10 × 10 म्हणजे ह्यांचा लसावी किती 10. फक्त ह्या 2 भाग जातोय का बघा, 10ला 2 भाग जातोय, 10ला जातोय, 2 × 5 = 10. म्हणजेच अंशांचा लसावी किती आहे बघा, 10. ओके, कसं काढायचं म्हणजे तुम्हाला एकदम सिंपल, अजिबात चुकायचं नाही. त्याच्यानंतर अंशांचा लसावी 10 झाला, छेदांचा मसावी काढायचा आहे. छेदांचा काय काढायचा आहे, मसावी. छेद कुठल्या कुठल्या संख्येत बघा, याच्यामध्ये छेद आपण बाजूला घेऊया. छेद काय काय बघा, इथं 4 छेद आहे, खालच्या संख्येला छेद म्हणायचं. इथं 6 आणि इथं किती आहे बघा, 8. आणि मसावी म्हणजे काय, मसावी तिन्हीमध्ये कॉमन पाहिजे. ओके, ह्या तिन्ही संख्यांच्या मध्ये तो अंक काय पाहिजे, कॉमन पाहिजे. आता बघा कुठला कॉमन आहे, ह्या तिन्ही संख्येला कशाने भाग होते बघा, बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे चौक 8. परत ह्या तिन्ही संख्येला कशाने भाग होतो का, येत नाही. म्हणजेच मसावी किती आहे बघा, छेदांचा मसावी किती आहे 2, इथे लिहून घ्या.
आणि बे एके बे पंचे 10 म्हणजेच काय उत्तर आहे बघा तुमचं इथं 5/1 आणि 5/1 कुठे दिसते बघा 5/1 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे. अजिबात चुकायचं नाही, एकदम सिंपल आहे. काय सांगा बघा, फुकून टाकणार पण केव्हा तुम्हाला ते माहिती पाहिजे. ओके, तरच तुम्ही ते फुकून टाकू शकता, नाहीतर अवघड गणित तुम्हाला फुकून टाकलं. ओके, तर असं व्हायला नको. तर अपूर्णांकांचा लसावी इज इक्वल टू अंशांचा लसावी भागिले छेदांचा मसावी. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रॉब्लेम आहे बघा. हा प्रॉब्लेम महत्वाचा आहे आणि कसं सॉल्व्ह करायचं हे आता आपण बघूया. राईट, जर 2x अधिक 3y लिहून घेऊया पहिल्यांदा. 2x अधिक 3y इज इक्वल टू किती म्हणते बघा, इज इक्वल टू 13 आणि काय म्हणते 4x वजा y. 4x वजा y इज इक्वल टू किती म्हणते बघा, इज इक्वल टू 5 असेल तर y ची किंमत किती, y ची किंमत काढायची बघा. आता y ची किंमत कशी काढायची, आपण x ला कॅन्सल करून टाकूया, डायरेक्ट y ची किंमत येईल. आता x ला कसं कॅन्सल करायचं बघा, याच्यामध्ये मला सांगा, इथं x चा सहगुणक किती आहे बघा, 2 आहे. इथे किती आहे, 4 आहे. आपण ह्याला 4 करूया म्हणजे काय होते बघा, ते कॅन्सल होऊन जाईल, त्यांची वजाबाकी करूया, तुमचं उत्तर येते बघा. आपण काय करायचे, काय पहिले इक्वेशन आहे ह्याला 1 आणि 2 म्हणूया. ह्या पूर्ण समीकरणाला आपण कितीने गुणूया बघा, 2 न गुणूया. कितीने गुणूया आपण ह्याला, 2 न गुणूया. म्हणजे काय होणार बघा, इथं 2 दोन्ही 4. काय केलं, पहिल्या समीकरणाला फक्त 2 न गुणलं, कारण काय इथे 4 आहे, इथे 4 करूया आपण. याच्यामध्ये 4x आलं, अधिक चिन्ह आहे. कुठलं चिन्ह आहे बघा, इथं अधिक चिन्ह आहे, अधिक 3 दोन्ही 6y. किती y, 6y. आणि 13 दोन्ही किती बघा, 13 दोन्ही 26. ह्याला काय म्हणूया आपण, इथं 3 म्हणूया. राईट, आता काय करूया आपण ह्याला, आता हे कसं जाईल बघा, ह्याची आपण वजाबाकी करूया म्हणजे तुमचं उत्तर काय होणार, म्हणजे x कॅन्सल होईल. आता ह्यांची वजाबाकी करूया, इथं वजाबाकी करताना चिन्ह बदलणार, इथं प्लस चिन्ह आहे, इथं काय होणार बघा, मायनस होणार. आणि ह्याला पण प्लस चिन्ह आहे म्हणजे काय होणार बघा, ह्याला पण मायनस होणार. आणि बघा ह्याला प्लस आणि हे मायनस, हे कॅन्सल झालं बघा. एक्स गेला, तर आपल्याला y ची किंमत पाहिजे आहे ना. मला सांगा वजा y आणि हे पण वजा y आणि वजा 6y. 6 ने 1 किती बघा, 7 वजा 7y वजा 7y ह्यांची बेरीज होणार आणि वजा चिन्ह इथे येणार. राईट, त्यानंतर बघा नेक्स्ट प्लस 5 आणि वजा 26. 26 मधनं 5 गेले, किती उरले बघा, 21. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, ह्या वजाला हे वजा कॅन्सल. आणि बघा काय होणार तुमचं, y इज इक्वल टू 21 छेद 7. हे गुणिले 7 इकडे गेल्यानंतर छेद 7. y इज इक्वल टू 7 त्रिक 21 म्हणजेच y ची किंमत किती आली बघा, 3 आली. आणि तीच आपल्याला पाहिजे होती. कुठे दिसते बघा, पर्याय क्रमांक 3 हे तुमचं इथं उत्तर असणार आहे बघा. काय का नाही सांगा, कायच अवघड नाही ह्याच्यामध्ये. ओके, तुम्ही अप्रोच कसा युज करताय हे लय महत्वाचा रोल काय करते बघा, इथं प्ले करते. राईट, पुढचं नेक्स्ट त्याच्यानंतर बघा, जर काय म्हणते बघा, जर एस बी 7 9 आणि 20 सी काय म्हणते 3 5, तर एस 20 सी बरोबर किती हे आपल्याला इथं काढायचं बघा. कसं सॉल्व्ह करायचं बघा, एकदम सिंपल, कायच अवघड नाही त्याच्यामध्ये. एस 20 सी कसं काय करायचं आहे आपल्याला, लांब जर लिहूया, एस 20 सी. मला सांगा एस बी किती आहे बघा, इथं 7 9 लिहून घ्या पहिल्यांदा. एस बी किती आहे बघा, 7 9 बरोबर खाली लिहायचं. त्यानंतर 20 सी किती आहे बघा, 20 सी किती आहे बघा, 3 5 किती म्हणते बघा, इथं 3 5. आणि आपल्याला इथं एस 20 सी किती आहे हे आपण आन्सर काढूया. आता काय करायचं, ही जी राहिलेत घर ते आपण ह्या साईडला ढकलूया बघा. इथं 9 ला ह्या साईडला ढकललं, हे घर फिल झालं. राईट, इथलं घर राहिलंय बघा, ह्या 3 ला इकडे ढकला, मी तुमचं उत्तर येते. आणि सरळ काय करा, ह्यांचा गुणाकार करा. 7 त्रिक 21, 9 त्रिक 27. आणि हे येतं बघा 9 5 45, 9 5 45. ओके, पण ह्याला अजून भाग जोडते बघा. कशाला भाग जोडते, ह्याला 3 भाग जोडते. ह्याला भाग घालूया आपण इथं. 3 7 21, 3 9 27. आणि त्याच्यानंतर बघा इथं 3 1 3 1 राहिला आणि 3 5 15. म्हणजेच आता भाग जोडते का, आता भाग जात नाही. म्हणजेच काय उत्तर आलं, 7 9 15, 7 9 15. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे बघा. ओके, अजिबात चुकायचं नाही, एकदम सिंपल, एकदम इझी वेने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि दुसरी मेथड कसं सॉल्व्ह करू शकता पण हे पण बघा. बघा तुम्ही गुणोत्तरावरती डायरेक्ट सॉल्व्ह करू शकता, हे लिहायची पण काही गरज नाही. एस बी किती आहे बघा, 7 9. एस बी 7 9. मला सांगा कुठल्या कुठल्या ऑप्शन मध्ये 7 9 आहे बघा. इथे 7 9 आहे, इथे 7 9 आहे, इथं 7 9 आहे का बघा. एस बी 7 9 आहे, हे तर काय अजिबात येणार नाही उत्तर, आहे का नाही. इथं 7 9 आहे का, ह्याला जर भाग घालवला 3 5 15, 3 त्रिक 9, 7 9 येते का, हे पण येणार नाही. म्हणजेच बघा आता ह्या 2 मधलं आपलं उत्तर आहे एस बी 7 9. बी सी किती आहे बघा, 3 5. बी सी काय 3 5. मला सांगा इथं हे 3 5 येईल का, ह्याला भागच जात नाही, म्हणजे हे तुमचं उत्तर नसणार आहे. आणि इथं बघा बी सी 3 5, हे असते, हे बी असते, सी असते. 3 5 येते का बघा, 3 त्रिक 9, 3 5 15. म्हणजे 100% पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. ओके, डायरेक्ट तुम्ही ऑप्शनवरून पण सॉल्व्ह करू शकताय आणि असं सोडून पण सॉल्व्ह करू शकता बघा. ओके, कायच अवघड नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा प्रॉब्लेम आहे, हे पण महत्वाचा प्रॉब्लेम आहे बघा. जर एखाद्या वर्तुळाची त्रिज्या 60% वाढवली तर त्याच्या परीघ किती टक्क्यांनी वाढेल. वर्तुळाची त्रिज्या जर 60% वाढली तर परीघ किती टक्क्यांनी वाढेल. तर वर्तुळाचा परिघाचं सूत्र तुम्हाला माहिती आहे की
आपण सर्कम्फरन्स म्हणतो त्याला 2 पाय आर, वर्तुळाचा परिघ असते 2 पाय आर, म्हणजेच त्या जर त्रिज्या किती असेल बघा 100 असेल आणि ती जर 60% वाढली म्हणजे आधी 100 असेल आणि त्याच्यावरती काय करायचं 60%ची वाढ करा. ओके, आधी 100 करा आणि 100 वरती 60%ची वाढ झाली म्हणजे काय होईल बघा, हे 100 ला काय झालं बघा 100 कॅन्सल म्हणजे उत्तर किती आलं बघा तुमचं इथं 160. मग वाढ किती झाली? ओके, वाढ किती झाली 160 झाली, पण आधी किती होती? आधी 100 होती आणि 160 मधून 100 गेलं म्हणजेच फक्त वाढ किती झाली विचारलं तर 60% वाढ झाली म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असं तुमचं उत्तर आहे. ओके, तुमचा अप्रोच कसा आहे ते महत्वाचं आहे बघा. 5 सेकंदामध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता. राईट, आता हा प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचा बघा. ओके, अत्यंत महत्वाचा प्रॉब्लेम आहे. आता कसं सॉल्व्ह करायचं बघा. 75 किमी अंतरासाठी वेग 10 किमी प्रति तास वाढवला. 75 किमी अंतरासाठी वेग 10 किमी प्रति तास वाढवला तर 15 मिनिटे कमी लागतात. 15 मिनिटे कमी लागतात. फुल स्टॉप. वाढलेल्या वेगाने 420 किमी पार करण्यासाठी किती वेळ लागेल? ओके, वाढलेल्या वेगानं 420 किमी अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल आपल्याला काढायचं आहे बघा. पहिल्यांदा काय म्हणते बघा, 75 किमी अंतरासाठी वेग 10 किमी प्रति तास, 10 किमी प्रति तास, किलोमीटर पर आवर जर वाढवला तर किती बघा 15 मिनिटे लवकर पोहोचतोय. काय होतं बघा 15 मिनिटे कमी लागतात असं म्हणते बघा. ओके, आणि 75 किमी मला सांगा 75 किमी अंतरासाठी जर वेग वाढवला आणि काय होते 15 मिनिटं कमी लागतात. हे जे कितपट आहे बघा, हे जे कितपट आहे 15 5 75 म्हणजेच हे काय असणार आहे बघा 10 5 50 म्हणजेच जुना वेग किती असणार आहे बघा 50 किलोमीटर पर आवर हा जुना वेग असणार आहे. हा जुना वेग 50 किलोमीटर पर आवर आहे बघा. ओके, कायच अवघड आहे. जुना वेग किती आहे 50 किलोमीटर पर आवर आणि आता वेग काय केलाय बघा 10 वाढवलाय. 10 वाढवलाय म्हणजे झालाय वेग किती आता 60. आता सध्या वाढवलेला वेग किती आहे 60 आणि आपल्याला तेच विचारले वाढलेल्या वेगाने 420 किमी अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल बघा. म्हणजेच अंतर किती आपलं इथं 420 किमी आणि आता वाढलेला वेग किती आपला बघा 60 तर किती वेळ लागेल हे आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. ह्या शून्याला ही शून्य गेली 6 1 6 6 7 42 म्हणजेच एक्स बरोबर किती तास लागणार बघा 7 तास लागणार. ओके, 7 आणि कुठे आहे बघा पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे बघा. कसं सॉल्व्ह करायचं अत्यंत महत्वाचं आहे, नाहीतर किचकट होऊन जाईल. ओके, तुम्हाला अजिबात उत्तर येणार नाही बघा प्रॉपरली. पण तुम्ही जर योग्य अप्रोच वापरला तर 100% तुम्ही 10 सेकंदामध्ये हे एक्झाम्पल काय करू शकता सॉल्व्ह करू शकता बघा. ओके, कुठलीच म्हणजे फॉर्म्युला वगैरे वापरण्याची अजिबात गरज नाही. आता पुढचा प्रॉब्लेम नेक्स्ट आहे बघा. दोन संख्यांचा गुणाकार 120 आहे आणि वर्गांची बेरीज 289 आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? त्या दोन संख्यांची बेरीज आपल्याला इथे काढायची आहे बघा. दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्या समजा पहिले त्या संख्या एक्स आणि वाय म्हणूया आपण. ओके, काय म्हणूया एक्स आणि वाय म्हणूया. त्या दोन संख्यांचा गुणाकार किती म्हणते बघा इथे 120. दोन संख्यांचा गुणाकार किती 120. वर्गांची बेरीज, दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज एक्स वर्ग प्लस वाय वर्ग किती म्हणते बेरीज बघा इथं 289 आहे. 289 आहे तर दोन संख्यांची बेरीज किती आपल्याला इथं काढायची, दोन संख्यांची बेरीज काढायची बघा. कसं काढायचं बघा याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे बघा. एक एक्स प्लस वाय ब्रॅकेटचा वर्ग असं जर असेल तर काय करतोय आपण इथं एक्स वर्ग प्लस काय करतोय वाय वर्ग. ओके, प्लस 2xy, एक्स वर्ग प्लस वाय वर्ग प्लस 2xy. आता बघा व्हॅल्यू टाका आपण ह्याच्यामध्ये. हे एक्स प्लस वाय वर्ग आहे तसं एक्स प्लस वाय ब्रॅकेटचा वर्ग हे फॉर्म्युला आहे. आता मला सांगा एक्स प्लस वाय वर्ग किती आहे बघा तुमच्याकडे 289 किती आहे बघा हे तुमचं इथं 289 व्हॅल्यू दिली तुम्हाला इथं. राईट, त्यानंतर बघा प्लस 2 एक्स गुणिले वाय किती आहे बघा. एक्स गुणिले वाय किती आहे तुमचं इथं 120 किती आहे तुमचं इथं 120. आपण सॉल्व्ह करूया आता इथं पुढं. नेक्स्ट बघा मग काय होणार इथं एक्स प्लस वाय ब्रॅकेटचा वर्ग इज इक्वल टू 289 इज इक्वल टू 289 प्लस 12 2 24 म्हणजे किती बघा तुमचं इथं 240. किती झालं तुमचं 240. मला सांगा इथं बघा कॅल्क्युलेशन कसं करायचं इथं 240 आणि 280. 240 आणि 280 किती बघा इथं 520 आणि हे 9 म्हणजे किती बघा तुमचं इथं 529. किती झालं तुमचं इथं 529 एक्स प्लस वाय ब्रॅकेटचा वर्ग. आता हे वर्ग काढण्यासाठी याला वर्गमुळात घ्यायला पाहिजे आणि आपल्याला हीच बेरीज पाहिजे आहे बघा. आणि कशी येते बघा हाय का नाही सांगा. ह्याला वर्गमुळात टाका म्हणजेच बघा किती 529 म्हणजेच एक्स प्लस वाय 529 म्हणजेच किती बघा त्याचं 529 वर्गमूळ किती 23 आणि तीच आपल्याला बेरीज पाहिजे होती. किती बेरीज आहे बघा 23 म्हणजे त्या दोन संख्यांची बेरीज किती असणार आहे इथं 23 असणार आहे. बघा कसं सॉल्व्ह केलं. ओके, त्यासाठी हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं बघा. ओके, तरच तुम्ही हा प्रॉब्लेम काय करू शकता सॉल्व्ह करू शकता आणि तरच तुमची पोस्ट येणार आहे बघा. ओके, 85 प्लस मार्क पाडणं एवढं सिंपल नाही. ओके, हे प्रॉब्लेम तुम्हाला सुटले पाहिजे. राईट, आता पुढचं नेक्स्ट काय म्हणते बघा. आता हे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं बघा एकदम महत्वाचं आहे. 45चा वर्ग वजा 35चा वर्ग चे मूल्य काढल्यावर येणाऱ्या संख्येच्या दशक स्थानी कोणता अंक असेल. येणाऱ्या संख्येच्या दशक स्थानी एकक दशक आहे की नाही दशक स्थानी कोणता अंक असेल आपल्याला काढायचा आहे. बघा कसं सॉल्व्ह करायचं ह्याच्यामध्ये.
काय म्हणते बघा, 45चा वर्ग वजा 35चा वर्ग, 45चा वर्ग वजा 35चा वर्ग. आणि असं जेव्हा असते तर काय करायचं, पहिल्यांदा बेरीज करायची आणि नंतर काय करायची, त्यांची वजाबाकी करायची. बघा कसं सॉल्व्ह करायचं. आपल्याला सूत्र माहिती आहे बघा, कुठलं सूत्र आहे, ए वर्ग वजा बी वर्ग. म्हणजे काय करायचं, एकदा बेरीज मारायची आणि एकदा काय करायची, त्यांची वजाबाकी करा, तुमचं उत्तर येते. बघा ह्याच्यामध्ये पहिल्यांदा बेरीज मारूया. 45 अधिक 35, 45 अधिक 35 एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये बघा किती, 45 वजा 35, 45 वजा 35 दुसऱ्या कंसामध्ये. मला सांगा ह्यांची बेरीज बघा, ह्यातलं 5 काढून ह्याला द्या, म्हणजे किती झालं बघा, 40 आणि 40 किती बघा इथं 80. बघा बेरीज कशी करायची, ह्यातलं 5 काढून ह्याला द्या, म्हणजे किती, 40 आणि 40 80. आणि हे गुणिले, इथं काय नसते गुणिले चिन्ह, 45 मधनं 35 गेले, किती उरले बघा 10. म्हणजेच 80 वरती फक्त काय करायची, एक शून्य लावा, म्हणजे 800. आणि ते तुमचं उत्तर आहे बघा. ओके, सॉरी 800 उत्तर नाही, आपल्याला काय करायचं, दशक स्थानचा अंक पाहिजे आहे. एकक आणि दशक, दशक स्थानी काय आहे बघा, शून्य. शून्य आपलं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे, कारण का दशक स्थानचा अंक त्यांनी सांगितलं. आता विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रॉब्लेम आहे, पण फसवणारा प्रॉब्लेम आहे. बघा कसं सॉल्व्ह करायचं, अजिबात चुकायचं नाही. बघा कसं सॉल्व्ह करूया आपण ह्याच्यामध्ये. जर वर्गमुळात 961 बरोबर 31, त्याचं वर्गमूळ दिले बघा, 961 वर्गमूळ किती, 31. तर हे आपल्याला दिले, ते आपल्याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं. काय नाही, आपलं सगळं उत्तर दिले, फक्त पॉईंट ऍडजस्ट करत जायचं आपल्याला, आणि त्यांचं काय करायचं, गुणाकार वजा काय असेल ते आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. बघा मला सांगा, इथं बघा 961 9.61 दिले, मी काय करतो, पहिल्यांदा 31 लिहून घेतो. आणि पॉईंट नंतर किती घर आहेत बघा, वर्गमुळात पॉईंट नंतर किती घर आहेत, 2 घर आहेत. आणि 2 भागिले काय करायचं, मग 2 करायचं, कारण का वर्गमुळ आहेत ना, 2 भागिले 2 म्हणजे किती घर, 1 घर. पॉईंट नंतर 1 घर मला ऍडजस्ट करायला पाहिजे, म्हणजे त्याचं उत्तर काय बघा, 3.1 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर काय चिन्ह आहे बघा, वजा चिन्ह आहे, वजा लिहून घेतो. त्यानंतर किती घर आहेत बघा, इथं किती घर आहेत बघा, पॉईंट नंतर 4 घर आहेत, 4. आणि 4 भागिले 2 म्हणजेच काय करायचं, 2 घर मला ऍडजस्ट करायचे, म्हणजेच पॉईंट नंतर 2 घर म्हणजे 0.31. पॉईंट नंतर 2 घर ऍडजस्ट करायचे, 0.31 आपलं उत्तर आहे. नेक्स्ट वजा, वजा इथं बघा 961 आणि त्याचे 2 शून्य आहेत. 961 म्हणजे मला माहित आहे की ते 31 आहे, 31. आणि ह्या 2 शून्याच्या बदली काय होणार बघा, 1 शून्य येणार फक्त इथं, कारण का आपण त्याचं वर्गमूळ काढलंय. 2 शून्य असतील तर त्याचे 1 शून्य होत्या, 4 असतील तर त्याचे 2 शून्य होते, राईट. नेक्स्ट इथं बघा परत गुणिले, गुणिले चिन्ह आहे. आणि त्याच्यानंतर हे जर वर्गमूळ काढायचं आहे, हे जर वर्गमूळ कसं काढायचं बघा, किती घर आहेत इथं, 6 घर आहेत. 6 भागिले 2 म्हणजेच काय करायचं, 3 घर आपल्याला ऍडजस्ट करायला पाहिजे. तशा चिन्हात 3 घर म्हणजे 0.031, राईट. आता हे आपलं बरोबर आलंय. आता पहिल्यांदा काय करायला पाहिजे, आपल्याला गुणाकार करायला पाहिजे, कारण कंचे भागोबेनुसार पहिल्यांदा गुणाकार करायला पाहिजे, म्हणजे आपलं उत्तर येते बघा 3.1 वजा 0.31 वजा. बघा पहिल्यांदा काय करूया आपण, 31 न सरळ असं पॉईंट नाही असं कन्सिडर करूया आणि ह्याला गुणूया. 31 शून्य शून्य, 31 एक्के 31 आणि हातच्या किती आले 3, 31 तरी 93, 93 आणि 3 किती बघा इथं 96, 93 आणि 3 96. आणि 3 घरं ऍडजस्ट करायचे, 3 घरं पॉईंट नंतर 3 घरं म्हणजे 9.710 हे आपलं इथं उत्तर आलं बघा. आता विद्यार्थी मित्रांनो आपण इथपर्यंत आलोय, राईट. आता ह्याच्यानंतर पुढचं कसं सॉल्व्ह करायचं बघा, ह्याला प्लस चिन्ह आहे, ह्याला वजा चिन्ह आहे, ह्याला वजा चिन्ह आहे. वजा वजा म्हणजे काय होणार, ह्यांची बेरीज होणार बघा. आपण बाजूला बेरीज करूया तिथे, आणि त्याला वजा चिन्ह राहणार बघा, म्हणजेच काय इथं 0.31 पॉईंटच्या खाली पॉईंट आणि काय येणार बघा इथं 9.610, 9.610 शून्य शून्य, एक आणि किती बघा इथं 2, 6 आणि 3 किती बघा 9, आणि 0 अधिक 9 किती बघा तुमचं इथं 9. म्हणजे हे काय झालं बघा, ह्यांची पण बेरीज मारली, फक्त ह्याला काय राहणार बघा, वजा चिन्ह राहणार. काय राहणार, ह्याला वजा चिन्ह राहणार, हे वजा आणि प्लस, प्लस त्याच्यामध्ये 3.1. आपण काय करूया ह्याच्यामध्ये, मी इथे लिहितो प्लस 3.1, म्हणजे काय होणार बघा, ह्यांची बेरीज आणि हे वजा, म्हणजे काय ह्याची वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येत चिन्ह ते तुमचं उत्तर येते. म्हणजेच काय बघा, 0 2 2, 9तनं 1 गेला किती उरले बघा 8, आणि 9तनं 3 गेले म्हणजे किती उरले बघा 6, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच वजा, पॉईंटला पॉईंट, वजा 6.82. कुठे दिसते बघा, वजा 6.82 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे बघा. ओके, प्रॉब्लेम थोडा किचकट आहे. ओके, कारण का इथं पॉईंट चिन्ह, पॉईंट वगैरे भरपूर दिले त्यांनी. ओके, चुकायचं नाही अजिबात, बरोबर प्रॉपरली सॉल्व्ह करा, तुमचं उत्तर येऊन जाते बघा. ओके, आता पुढचा प्रॉब्लेम, नेक्स्ट याच्यानंतर सिंपल प्रॉब्लेम आहे बघा. ओके, 400चे 75%चे 30%चे 25% बरोबर x, तर x ची किंमत आपल्याला इथं फाइंड आउट करायची. आता कशी सॉल्व्ह करायची बघा, x ची किंमत काय दिले बघा इथं, 400 चे म्हणजे गुणाकार, 75% म्हणजे भागिले 100, 75% म्हणजे भागिले 100, परत चे म्हणजे गुणाकार, आणि 30% म्हणजे परत भागिले 100, आणि परत गुणिले 25% आणि टक्के म्हणजे परत बघा भागिले इथं 100, राईट. आता इथं तुम्ही काय करू शकता, इथं सॉल्व्ह करायचा. बघा कसं सॉल्व्ह करायचं याच्यामध्ये महत्वाचं, ह्या 2 शून्यला काय झालं बघा, ह्या 2 शून्य कॅन्सल. बघा अजिबात कॅल्क्युलेशन मध्ये अजिबात अडकायचं नाही. ओके, कॅल्क्युलेशन प्रॉपर असणं महत्वाचं आहे. 4 1 4,
या 4 आपण ह्याला काय केला 25 भाग लागला बघा. ओके. त्यानंतर बघा नेक्स्ट काय करूया आपण ह्याच्यामध्ये 25 एके 25, 25 त्रिक 75, राईट. 25 त्रिक 75. त्याच्यानंतर बघा ह्या शून्याला काय झाली, हे शून्य गेली. त्याच्यानंतर बघा पुढचं 3 त्रिक 9 आणि 25 नव्वे. 25 नव्वे किती बघा तुमचं इथं 225. 3 त्रिक 9 आणि 25 नव्वे 225. पण छेदामध्ये अजून काय बघा इथं 10 आहे. म्हणजे एक घर इकडे सरकणार, म्हणजेच काय होणार बघा 22.5. एक घर इकडे सरकणार 22.5, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असणार आहे बघा. ओके. तर इथं आपले हे 25 क्वेश्चन संपलेले आहेत बघा. ओके. तर अत्यंत महत्वाचे आहेत, काहीच अवघड नाही ह्याच्यामध्ये. तुमचा अप्रोच कसा आहे, ओके, आणि कसं सॉल्व्ह करायचं हे महत्वाचं आहे बघा. ओके. जर तुमचा अप्रोच प्रॉपर नसेल तर तुम्ही काय करू शकता बघा, म्हणजे तुम्हाला ते सोडवता येणार नाही, हाय का नाही सांगा बघा. कुठेतरी तुम्ही अडकून बसणार आणि तुम्हाला पोस्ट मिळणार नाही. ओके. तुम्ही प्रॉपर अप्रोच वापरणं आणि ते 15 ते 20 सेकंदामध्ये तुमचं एक्झाम्पल बसवणं लय महत्वाचं आहे बघा. ओके. तरच तुम्ही ते एक्झाम क्वालिफाय करू शकताय. ओके. तर याचा धन्यवाद. ओके. तर बघा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मित्रांनो. ओके. तुम्हाला जर आवडला असेल हा प्रयत्न तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.